नमस्कार महाराज. जवळपास ही 1 ऑगस्ट 1 सप्टेंबरची लागवड आहे. 5-6 महिन्याचा बाग आहे. पूर्ण बाग बघून घ्या पहिले. अशा प्रकारे बाग आहे. आता इकडे काय चुका करतो आपण. आता लागलेत उन्हाळ्याचे दिवस. उन्हाळ्याच्या दिवस मध्ये सुरुवातीला माझा बाग जो होता तर छोटा होता. छोटस रोपटं मी लावलेलं होतं. ही नळी माझी इथे ठेवलेली होती आणि लागला उन्हाळा. आता इथे तडे पडायला लागले. मग माझ्या डोक्यात विचार यायला लागला की साला नळी इथे एवढ्या दूर पाणी पोहोचत नाहीये, तर मग मी ही नळी हलवून इथे आणू जेणेकरून आपलं पूर्ण ही जी सरी आहे पूर्ण ओलं राहील. आणि ओली राहिली तरच आपला प्लॉट जिवंत राहील, नाही तर मग आपला प्लॉट खराब होईल. आणि मग आपण काय करतो, हुशार लोक काय करतात, जे कोणाला विचारत नाही, ती ही नळी इथून हलवून अशी इकडे करतात. इथून हलवून अशी इकडे करतात आणि तिथेच त्यांचा कार्यक्रम वाचतो. मित्रांनो, असं चुकूनही करू नका. तुमची नळी इथे असेल ना, तुम्ही 1 तास सोडून 3 तास पाणी चालवा. इथे तडे दिसत असतील ना, तर पाणी ते जे ना ट्रान्सलेट हे होत राहतं, ट्रान्सफ्लो होत राहतो. याच्यामधून असं झिरपत राहतं ते. आणि तुमचं पाणी कमी पडत, पाणी जास्त द्या, मोटर बदलवा, पण नळी बाजूला सरकवून ते कार्यक्रम करू नका. का का सांगतो. आता यांनी काय केलेलं आहे, यांनी अगं दुसऱ्या वेळेस दुसऱ्या कंडिशन मध्ये काय होतं, बाया निंदायला लावतो. बाळा काय करता, हे गवत उपटायच्या टायमाला नळी इकडे फेकून देतात. तिथेही त्यांना ते सक्त ताकीद द्यायची की हे करू द्यायचे नाही. मी असं का बोलतोय परत परत, तर तुम्ही इथे जेव्हा नळी राहते तेव्हा तुम्ही आतापर्यंत एवढ्या 4 महिन्यामध्ये काही ना काही मटेरियल सोडतात. आता ज्यांना ज्यांना एक्सपोर्ट करायचा राहतो तो 12-61 13-40 त्याच्या भारीतलं भारी मटेरियल सोडतो महाराज. आणि त्या भारीतल्या भारी मटेरियल सोडण्यामध्ये ते माझं मटेरियल पडतं ह्या ठिबक मधून, या खड्ड्यामधून बाहेर. तर माझ्या या झाडाच्या मुळ्या ज्या आहेत या कोरड्यामध्ये नाही जाणार, या इथे येतील. मग इथे सगळा जारवा तयार होतो. बघू आपण इथे, हे बघा, हे मुळा लागायला लागला, तुटायला लागला. हे बघा, ह्या रूट झोन डेव्हलप, हे बघा, हे सगळा रूट झोन माझा इथे पूर्ण बारीक मुळवा जो आहे, हे बघा, हा पूर्ण बारीक मुळवा माझ्या या जिथे पाणी पडत होता तिथे सगळ्या खायला येऊन गेला. ज्याची भूक जिथे आहे, ज्याचं अन्न जिथे आहे तो तिथे पळत येईल. आता हा सगळा मुळवा आहे महाराज. हे तर नुसतं वरची एक लेअर काढली म्हणजे 3 इंचावरती, तर इथे खाली किती असतील. तर कार्यक्रम काय होतो, इथून जेव्हा मी हे असं बाजूला करून टाकेल ना राजे, इथे घेईल ना, तर हा सगळा मुळवा जळून जाईल. आता येड्याला बी विचारलं ना, ज्याला अक्कल नसेल, ज्याने शेती केलेली नसेल, त्याला बी विचारलं की हे काय होईल रे या मुळाचं, तर साहजिकच आहे या मुळा पूर्ण जळून जातील महाराज. खतम होऊन जातील ना, तिथे पाणीच पोचणार नाही याच्या नादामध्ये. म्हणजे आपण थोडस चुकीचं डोकं आपल्याला इतकं मागत पडतं की 4च दिवसात आपला बाग पुरा पिवळा पडून जातो. मग आपण म्हणतो अरे बापरे काय झालं. तर हे महाराज तेच आहे. अशा पद्धतीने अशी चूक उन्हाळ्यामध्ये करू नका, नाही तर खूप मोठ्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर ज्यांनी ज्यांनी केले असेल त्यांनी परत नेमन करून घ्या. आणि ज्यांनी ज्यांनी पाणी कमी पडत असेल तर बघा, आम्ही एक नवीन नळी टाकली ड्रिपने, म्हणजे डबल